वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत खेचून नेणारे 2 आरोपी जेरबंद करण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडून 1,90,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह त्यांना अटक करण्यात आली आहे। तर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे। 11 सप्टेंबर 2025 रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे एका वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 2 अज्ञात इसमांनी महिलेची सोन्याची पोत बळजबरीने खेचून चोरून नेल्याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। हा गुन्हा अतिसंवेदनशील आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात असल्याने गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्तांनी सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने या गुन्ह्यातील 2 संशयित इसम हे उपनगर परिसरामध्ये पाडेकर गॅस एजन्सी जवळ येणार असल्याची माहिती मिळाली असून त्यानुसार सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असता प्रथमेश नितीन उशीर वय वर्ष 22 राहणार टाकळी रोड शांती पार्क उपनगर तसेच नोएल डॅनियल म्हस्के वय वर्ष 19 राहणार ओमकार हाइट्स परिजात नगर विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ जेल रोड नाशिक रोड असं नाव सांगितलंय। तर या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सर्वप्रथम त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली। त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सुमारे 3 ते 4 दिवसांपूर्वी मोपेड मोटारसायकलवर एका वयोवृद्ध महिलेला नाशिक वकीलवाडी येथून पाठलाग करून ती महिला घरात जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून ओढून पळून नेल्याबाबत हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांनी सदरचा गुन्हा शेअर मार्केटमधील फॉरेक्स आणि ट्रेडिंगमध्ये तोडा झाल्यानं केला असल्यानं चौकशीमध्ये सांगितलेलं आहे। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली मोपेड ॲक्सेस मोटारसायकल 80,000 रुपये किंमत तसेच चोरलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत 1,10,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड असा एकूण 1,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। तर या आरोपींना पुढील तपासासाठी जप्त मुद्देमालासह पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने केलेली आहे। यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रवीण म्हस्ते, प्रशांत मरकड, महेश साळुंके, रमेश कोळी, नाझीम खान पठाण, विशाल काळे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेसी, उत्तम पवार, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, राम बर्डे, अनुजा एल्वे, पोलीस हवालदार सुकाम पवार तसेच समाधान पवार आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, पोलीस अंमलदार सुशील देशमुख यांनी केली आहे। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।